नमस्कार. आज आपण मांडवगण फराटा येथे आहोत आणि या जिल्हा परिषद केंद्र शाळा या ठिकाणच्या विद्यार्थिनीबद्दल यशवंत हो कीर्तिवंत हो याबाबत आपण त्या मुलींनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे त्याबद्दल आपण पालकांकडनं आणि मुलींकडनं आपण माहिती घेणार आहोत. नाव सांग बाळा. माझे नाव अनुष्का ज्ञानेश्वर फराटे. परत एकदा सांग. माझे नाव अनुष्का ज्ञानेश्वर फराटे. हां, तुला सुवर्णपदक कोणत्या शाळेतून मिळालं? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवगण फराटा. बरं, कोणत्या परीक्षेसाठी बसली होतीस बाळा? डायमंड. बरं, आपण पालकांना माहिती विचारूया. नाव सांगा. मांडवगण फराटा. नाव सांगा त्या अगोदर नाव आपण. नमस्कार, मी माऊली अप्पा फराटे. माझी कन्या अनुष्का हिने आता तीन स्पर्धा परीक्षा झाल्या. त्या तिन्ही स्पर्धा परीक्षेला तिने चांगले मार्क मिळून डायमंड परीक्षेमध्ये सुवर्णपदक असं म्हणजे दुसरी इयत्तामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि मंथनमध्ये 150पैकी 114 आणि NSS मध्ये 150पैकी 112 असे तिने मार्क मिळवून इयत्ता दुसरीमध्ये नंबर मिळवलेला आहे. त्याबद्दल तिचा सत्कार आपल्या तालुक्याचे शिरूर हवेली तालुक्याचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी तिचा सत्कार करून रोख रक्कम 5,000 रुपये असं बक्षीस तिला दिलेलं आहे. आता 2-3 दिवसापूर्वी माऊली आबांच्या हस्ते तिचा सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी आमदारांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे, अभिनंदन होत आहे. तरी या मुलीला पुढील शिक्षणासाठी आपलं काय ध्येय आहे, उद्दिष्ट काय आहे? आता परत डायमंड म्हणजे ती जो निर्णय घेईल तिला जे पाहिजे तिला जे शिकायचे ते शिकवणार. आणि आता परत डायमंडचं इस्रोमध्ये तिचं हे होणार आहे, निवड होणार आहे. त्यासाठी आता 7 जूनला परत एक परीक्षा आहे. ती परीक्षा पास झाली की त्या विद्यार्थ्यांना इस्रोचं पाहणी करण्यासाठी डायमंडचे त्या ह्यांच्या जर काही खर्च आहे तो ते घेऊन जाणार आहे सगळं. हे पहा, लहान वयातील मुली अथवा मुले जे विद्यार्थी आहेत यांना संपूर्ण जे काळजीपूर्वक प्रशिक्षण देण्यात येतं त्या गुरुवर्य शिक्षकांचेही अभिनंदन सर्वत्र होत आहे आणि या मुलीचे कौतुक होत आहे. धन्यवाद.